अमेरिका आणि इस्रायल यांच्या आघाडीनं इराणच्या विरोधात पुकारलेल्या युद्धाची जवळपास महिन्याभराची वेळ भरत आली आहे आणि याच स्थितीवर अमेरिका काहीशी नरमाईच्या भूमिकेत दिसत असली तरी इराण मात्र ऐकायला तयार नाही. आता इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायलच्या आघाडीचं युद्ध हे जवळपास गेला महिनाभर सुरू आहे. युद्धाची तीव्रता कमी झाली असली तरी पण ते थांबायचं काही चिन्ह घेत नाहीये, कारण अमेरिका आणि इराणमध्ये आता चर्चा करायची की नाही करायची या मुद्द्यावरच संघर्ष तयार झालाय. चर्चेला कोणते मुद्दे असले पाहिजेत आणि कोणत्या मुद्द्यांवर चर्चेला होकार भरायचा याबाबत अमेरिका आणि इराणमध्ये मतभेद आहेत. अमेरिकेनं इराणसमोर 15 मागण्या ठेवल्या आहेत. त्या सगळ्या मागण्या इराणनं तडकाफडकी फेटाळून लावलेल्या आहेत. चर्चा करायची असेल तर इराणच्याच अटी शर्तींवर करायची असं इराण स्पष्टपणे सांगतोय. दुसरीकडे ट्रम्प जगाला वेगळंच काहीतरी सांगतात. चर्चा सुरू करण्यासाठी इराण आमच्याकडे विनवणी करतोय, आपण मात्र त्यांना म्हणेल तेव्हा संपून टाकू शकतो असा दावा ट्रम्प करतात. अर्थात आपल्याला संपवलं जाऊ शकतं याची भीती इराणला वाटतेय. हा दावा युद्धखोर ट्रम्प करायला विसरत नाही. या संपूर्ण स्थितीमध्ये इराण युद्ध सुरू होऊन महिना होत आला तरीही अमेरिकेला इराणचा पराभव का करता आलेला नाही ते आपल्याला पाहायला हवं. अमेरिकेच्या मागण्या काय होत्या आणि इराणची भूमिका काय होती हा विषय आता आपल्या समोर आहे. अमेरिकेच्या मागण्या अवास्तव आहेत. इराण स्वाभिमानाचा बळी कदापि देणार नाही असं म्हटलं गेलंय. युद्ध आपण सुरू केलेलं नाही, त्यामुळे पडती बाजू घेण्याचा प्रश्नच नाही असं इराण सांगतोय. युद्ध संपवण्याच्यासाठी चर्चा झाली तर ती इराणच्या अटी शर्तीवर असेल असंही इराणने सांगितलंय. त्यातली पहिली अट अशी आहे की इराणच्या रास्त हक्कांना मान्यता द्यावी लागेल. दुसरी अट आहे केलेल्या हल्ल्यांची अमेरिकेनं भरपाई इराणला द्यायला हवी. यानंतरची तिसरी अट आहे भविष्यात अमेरिका इराणवर हल्ला करणार नाही हे सुद्धा अमेरिकेनं सांगायला हवं. इराण युद्ध सुरू होऊन आता महिना होत आला पण अजूनही अमेरिकेला इराणचा पराभव करता आलेला नाहीये. ही सर्व स्थिती नक्की कुठल्या दिशेला जातीये हे समजायला हवं. दररोज अनेक देशांचे फोन येत आहेत. अनेक जण ट्रम्प यांना सांगायचा प्रयत्न करतायत. मग हा दबाव निर्माण झालाय की नाही तेही पाहूयात. 27 दिवसांनंतरही इराणचा पराभव ट्रम्प यांना करता आलेला नाही हे जग उघड्या डोळ्यानं पाहतंय. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुका आहेत. त्यात रिपब्लिकन पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. आखातामध्ये अमेरिकन सैनिकांच्या वाढत्या संख्येमुळे UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया अस्वस्थ आहेत. काही दिवसात इराण पराभव पत्करेल या ट्रम्प यांच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. उलट इराणकडून इस्रायल आणि आखाती देशांवर हल्ले वाढले आहेत. संयुक्त अरब अमिरात, कतार, सौदी यांच्यावर हल्ले करून इराणनं जनतेचं खच्चीकरण केलंय. युद्ध आखातात पसरवून इराणनं जगाची डोकेदुखी सुद्धा वाढवलेली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून युद्धाचं आंतरराष्ट्रीयकरण इराणनं केलं. जो विषय गल्लीपुरता होता तो दिल्लीत नेला असं म्हणता येईल. महिना होत आला तरी अमेरिका होर्मुझबद्दल काहीच करू शकली नाही हे पण लोक पाहतायत. युद्धात उतरण्याच्यासाठी कुठलंही ठोस कारण नसताना अमेरिकेनं जगाचं मोठं नुकसान करून ठेवलंय अशीच प्रतिक्रिया सार्वत्रिक आहे आणि याचाच दबाव ट्रम्पवर येतोय. अमेरिका दररोज काही अब्ज डॉलर खर्च करते खरी, पण त्याचा उपयोग काय असा सवाल आता अमेरिकेची जनता विचारू लागली आहे. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.